डिलिव्हरी नॉर्मल झाली. तो 3 वर्ष व्यवस्थित होता. 3 वर्षानंतर हळूहळू पडायला लागला. त्याच्यानंतर आम्ही त्याची टेस्ट केली वाडियामध्ये. तर जेनेटिक प्रॉब्लेम म्हणून DMD सांगितलं आम्हाला. लहान मुलांसारखाच नॉर्मल चालत वगैरे होता. पण त्याचं चालताना हा उजवा किंवा डावा पाय पटकन असा वाकडा व्हायचा. अच्छा. तर आम्हाला जरा डाऊट आला चालताना असं पडतो किंवा काय. त्याच्यामुळे आम्ही वाडियाला गेलो. तर तिथं आम्ही 2-3 वेळापडी केली. तर त्यांनी एक ब्लड चेक केलं त्याचं. त्या रिपोर्ट मध्ये आम्हाला कळालं की त्याचा प्रॉब्लेम आहे DMD म्हणून. DMD आजाराचं नाव आहे DMD. अच्छा. तर मग ते आम्हाला लगेच नाही सांगितलं. ते नंतर 2-3 वेळा गेलो आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं त्यांनी मसल्स वीक होणार. आता चालतोय तो नंतर नाही चालणार किंवा चालताना पडणार. मग त्याचा काय क्युअर नव्हता त्या आजाराचा? नाही, अजून पण नाहीये. अजून पण नाही कुठेच जगात कुठेच नाहीये. आताशी त्याची सुरुवात झालीये की त्याच्यावर रिसर्च करतात. पण अजून पण परफेक्ट त्यांनी काय आम्हाला अजून पण नाही सांगितलेलं. मला मामीने सांगितलेलं की इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर जर असेल तर सोपं होईल. कारण तुम्हाला चेकअप साठी वगैरे पण जावं लागतं हॉस्पिटलला. कारण तो टॅक्सी मध्ये बसायला मागत नाही. अच्छा. कारण त्याला उचलायला प्रॉब्लेम होतो. मग इथं छातीत वगैरे त्याचं दुखतं. तर इथून चालत जावं लागतं त्याला घेऊन. त्या दिवशी आम्ही अक्षरशः पावसात भिजत आलो त्याला घेऊन येताना. अच्छा. पण हे सगळे आधीचे ड्रॉइंग करायचं आवडेल. आणि मला सांग ड्रॉइंगचं तू कसं करतो? क्लासला जायचा की कसं स्वतःहून तू केलं? स्वतःहून शिकलो. स्वतःहून शिकला? टीव्हीला बघून शिकतो. सो गाईज, he has decided what he wants to draw. दाखव कॅमेराला काय ड्रॉ करणार आहेस. काय कॅरेक्टरचं नाव? गोकू. यांना किती वेळा मी त्याच्या गोष्टी सांगत असते की हा असा वागतो तसा वागतो. हे सुद्धा किचन मध्ये एवढे हसतात. मी सांगून एवढं हसतात तर मी किती हसत असेल घरामध्ये. तो घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवतो. म्हणजे बरोबर. घरात मी आले ना तर एवढा हे करतो ना मला की मी तिथंच हसलीच पाहिजे. पांडा, पोकेमॉन, डोरेमॉन मला नावं पाडली ती. हे बघा गणपती बघायला कुठं वर्कशॉपला. बरोबर. परेल आम्हाला इथून चालत वर्कशॉपला नेले पण नाही जायचं. तासन तास बसतो की भरपूर वेळ आम्ही खेचतो त्याला माग. बाबा चल आता पाऊस येईल. आणि बाहेर गेल्यावर फक्त पाणीपुरीची अपेक्षा, बाकी काही नाही. व्हीलचेअर वरच जायचं असतं. टॅक्सीने अजिबात नाही कुठं जायचं. स्केच देशील का तुम्हाला? तुझं साइन करून देशील फक्त. साइन तुझं नाव लिही. आता एकदम असं शाय झालंय. मम्मीने मला सांगितलं तू एवढा बोलतो तसं मला वाटत नाही तू. हा. अच्छा, मला फक्त एक प्रॉमिस कर की तू ड्रॉइंग रोज करणार. प्रॉमिस? ठीक आहे, चालेल. मग हे फक्त एक छोटासा बक्षीस माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण टीम कडून. आणि मी हे फ्रेम करणार आणि माझ्या घरी लावणार. तू व्हिडिओ बघतो ना आपले? बस परफेक्ट. लाईक करतो की नाही? लाईक नाही केले मी आता. लाईक नाही केले? ही इज व्हेरी ऑनेस्ट. गाईज, ही इज व्हेरी ऑनेस्ट. आता बघितलं? अच्छा, आता बघितलं मध्ये मी. फेवरेट व्हिडिओ कुठला होता? हा बघा वाला.
हा बघितलेला. Namaste. I know this family for quite a long time now, and very hardworking family. They are trying their level best to give the best possible treatment for him. They are doing medicine. Lot of expenses are there, but one thing which you all can help through Mayuresh channel is electronic wheelchair. You must have all seen in the video that how they struggle to commute to hospital and everywhere because it's difficult for him to get into a taxi and get out of it. So mostly it is pushing the wheelchair and everything. So it will be really good if he gets a electronic wheelchair. Thank you so much.